नमस्कार, मी सी रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 94. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहे. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचं आहे. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहे. जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी खूप आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो आणि मी सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार आकर्षित करीत आहे. ते सर्वांना मी देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी ब्रह्म आहे, माझ्यामध्ये त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार द्या.
आणि आता 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य. जे काही विचार यायचे आहेत ते येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू. सुरुवात करूया. 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद. आणि आता आपण गणपती स्तोत्र म्हणूया. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्यायु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गज वक्रते, पाचवे श्लंबोदर, सहाविकड नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्र वर्णते, नववे श्री बालचंद्र, दहावे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. देवनावे अशी 12, 3 संध्या मने नर. विघ्न भीती नसे त्याला, प्रभो तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मे विद्या, धनार्धाला मे धन, पुत्रार्थाला मे पुत्र, मोक्षार्थाला मे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासाचा फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीने संशय. ना आनंदाने असलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मर्त्यपटण्या अनुवादिले. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी. असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे. कालच आपली होळी रंगपंचमी साजरी झाली. आपण ती साजरी कशी केली हे आपल्याला समजून घ्यायचं, किंवा ती कशी करायला पाहिजे. मला सांगा, आपण होळी पेटवतो, सगळं काही करतो, रंगपंचमी रंगांनी खेळतो, ते सर्व ठीक आहे. पण तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या वाईट गोष्टी, वाईट विचार ह्यांची खरी तुम्ही होळी करायला पाहिजे. हे एक निमित्त असतं. वर्षभराने होळीच्या निमित्ताने तुम्हाला हे पाहायचं आहे की तुम्ही तुमच्यामध्ये काय वाईट सवयी आहेत, काय वाईट विचार तुमच्यामध्ये भिनले गेलेले आहेत, तर त्यांची तुम्हाला होळी करता आली पाहिजे.
आणि त्या निमित्ताने तुम्हाला चांगल्या सवयी, चांगले विचार पुन्हा एकदा सुरू करता येतील. तर ह्यावर चिंतन करा की आपण होळी, रंगपंचमी ही जी चालीरीती, पिढी परंपरांनी आपण जी साजरी करतो, त्यापेक्षा आपल्याला ह्या अशा वाईट गोष्टींची, वाईट विचारांची, वाईट सवयींची होळी करता आली तर खरंच आपल्याला ती होळी लाभदायक होईल. तर यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.